कारवाई कशा पद्धतीने केली, कोण्या कारणास्तव केली याची कारणमीमांसा झाली पाहिजे। चूक असेल आणि कारवाई झाली असेल तर शेवटी तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे। खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे, त्यांना निलंबित करण्यात आलेला आहे। संसदेमध्ये टोटल 141 खासदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, विरोधी पक्षातल्या खासदारांवरती। आपल्यासोबत सध्या बोलण्यासाठी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी आहेत। सर, सुप्रियाताई आणि अमोल कोल्हे यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे भाजपकडून। आता सध्या भाजप सत्तेमध्ये आहेत आणि खासदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, कसं पाहता एक आमदार म्हणून? नाही, मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की ज्यावेळेस ही कारवाई झाली त्यावेळेस 97च्या चर्चेला मान्य कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या चर्चेला उत्तर देत होते। त्यावेळेस मी मोबाईल पाहत असताना हे दिसलं की 2 खासदारांवर कारवाई झालेली आहे। आता ही कारवाई का झाली, का केली, कोण्या कारणाने झाली याची कारणमीमांसा करावी लागेल। जर काही चूक नसताना कारवाई झाली असेल तर तेही म्हणजे काय म्हणता येईल त्याला, त्याचंही समर्थन होऊ शकणार नाही। पण चूक नसताना जर म्हणजे चूक असेल आणि कारवाई झाली असेल तर शेवटी तो केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे, त्यावर मी काय बोलणार। पण नक्कीच सर, याआधी आपण पाहिलं की भाजपचे जे खासदार आहेत त्यांनी देखील इतर खासदारांवरती जाती धर्माविषयी त्यांनी टीका टिप्पणी केलेली होती, मात्र तरी देखील त्यांच्यावरती अशा प्रकारची कारवाई करण्यात आलेली नव्हती। मात्र इथे आपण पाहतो की 141 खासदारांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, याचं समर्थन तुम्ही करता का? नाही, कारवाई कशा पद्धतीने केली, कोण्या कारणास्तव केली याची कारणमीमांसा झाली पाहिजे सीमाजी, हेच माझं म्हणणं आहे। हे 141 खासदार जर निलंबित झाले असतील तर ते करण्यामागं नेमकं कारण काय? जर ते सकारात्मक असेल तर निश्चितच त्याचा विचार झाला पाहिजे, आणि जर त्याला काही कुठला बेसच नसेल तर त्याचा मग विरोधही झाला पाहिजे। नेहमी आपण पाहतोय की संसदेच्या जेव्हा अधिवेशन असतं तेव्हा सुप्रियाताई यांची भाषण गाजतात, तेव्हा वेगवेगळ्या मुद्द्यावरती त्या सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडतात। संसद रत्न म्हणून आपण ताईकडे बघतो आणि ताईंवरती ही कारवाई झालेली आहे। कुठेतरी विरोधकांवरती हा दबाव आणण्याचा एक वेगळा प्रयत्न केला जातोय असं वाटतं। मी हे म्हणतोय की कारवाई नेमकी कोण्या कारणास्तव झाली। सगळे सुप्रियाताई संसदपटू आहेत याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। सगळेजण आपापल्या मतदारसंघातली लोकसभेची प्रश्न देत मांडत असतात, पण नेमकी कारवाई कशाबद्दल झाली याची कारणमीमांसा होते, त्याच्यानंतर याच्यावर बोलणं योग्य राहील। नक्कीच सर, सकाळी तुमचं एक वक्तव्य खूप चर्चेत आहे की तुमचं 2024चा संकल्प आहे की दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार आहात। तर आता दुसरीकडून सुद्धा दुसरे म्हणजे शिंदे गटाचे आमदार असं म्हणतात की आम्ही काही करायला तयार आहोत। नाही, प्रत्येकाला आपापला मुख्यमंत्री निवडण्याचा अधिकार आहे। म्हणजे मला ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला स्पेसिफिक की 2024ला तुमचा संकल्प काय, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता या नात्यानं माझा संकल्प हा असेल की प्रचंड मेहनत घ्यावी आणि विधानसभेचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणावेत। लोकशाहीमध्ये ज्याच्याकडे मॅजिक फिगर असतो त्याला प्राधान्यक्रम असतं। आम्हाला विश्वास आहे की अजितदादांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात सत्तेमध्ये सहभागी झाल्यानंतर कामकाजाचा झपाटा लावला आहे त्याला जनता स्वीकारेल। ते ग्रामपंचायतच्या निकालाच्या नंतरही लक्षात आलेलं आहे। त्यामुळे अजितदादांच्या नेतृत्वात जास्तीत जास्त विधानसभा लढवायच्या, आपले आमदार निवडून आणायचे आणि अजितदादांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर पाहायचं, हे आमचं स्वप्न आहे आणि तोच आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे। तिन्ही पक्षाचे नेते असंच म्हणतात की आमचा संकल्प आहे किंवा आम्हीही आमच्या नेत्याला मुख्यमंत्री पदावरती पाहू इच्छितो। तर 2024मध्ये महायुतीमध्येच या पदावरूनच कलगीतुरा किंवा एकमेकांवरती टीका टिप्पणी किंवा रस्सीखेच पाहायला मिळेल। तुम्ही लक्षात घ्या, जसं मला अजितदादा व्हावेत असं वाटतं तसं माझे एखादी सहकारी समजा शिंदे गटात असतील त्यांना शिंदेसाहेब व्हावेत असे वाटतं। भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी माझा सहकारी असेल तर त्यांना त्यांचं साहजिक आहे त्यांच्या पक्षाचाच माणूस मुख्यमंत्री व्हावा। पण लोकशाहीमध्ये ज्याचा मॅजिक फिगर जास्त असतं, 145 आमदार ज्या पक्षाचे निवडून येऊ शकतात। आता जागा किती लढवल्या जातील ते आम्ही महायुतीत लढणार आहोत की स्वतंत्र लढणार आहोत यावर आणखी बराच काळ बाकी आहे, 9 महिने आणखी त्याला बाकी आहेत। पण तुम्ही जो 2024चा संकल्प विचारला आहे तर माझ्यासारख्याची भावना आहे की 2024मध्ये महाराष्ट्राचं नेतृत्व अजितदादांनी करावं। नक्कीच सर, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। तर हे होते आपल्यासोबत आमदार अमोल मिटकरी। त्यांची इच्छा आहे की 2024मध्ये अजित पवार हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले पाहिजे आणि त्यांचं 2024चं हे संकल्प आहे। सीमा आढे, लोकमत डिजिटल, नागपूर।